हाय फ्रेंड्स. तर आज मी बनवले होते मेथीचे पराठे. अगदी मऊसूत छान होतात हे मेथीचे पराठे आणि खायला पण छान लागतात. तर चला मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. आता बाजारात भरपूर मेथी आहे. तर मेथीची मी एक पेंडी घेतली इथं. ती निवडून घ्यायची, छान स्वच्छ धुवून घ्यायची, चिरून घ्यायची बारीक. आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये पीठ घालायचं गव्हाचं, आपल्याला हवं तेवढं. मी एका पेंडीसाठी 3 वाट्या पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपण बेसनचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडं तीळ घालायचे आहेत. तीळ घातल्यामुळं अगदी छान लागतात पराठे. त्यामुळं मी तीळ घालते, तुम्हीसुद्धा घाला. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत. आणि त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून, पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हां, हिंग पण घालायचं आहे थोडं, एक अर्धा चमचा, 1 चमचा घातलं तरी चालतं. हिंग तुम्ही तुमच्या चवीनुसार घालून घ्या. आणि त्यानंतर हे पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर पातळ वगैरे झालं तर थोडंसं पीठ घालून आणि मळून घेतलं तरी चालतं तुम्ही. तर छान थोडं तेल घालून नंतर पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर काय होतं, मुलं मेथीची भाजी खायला शक्यतो बघत नाहीत आणि खात नाहीत. तर मग हे असे मेथीचे पराठे केले की मग ते आवडीनं खातात. त्यामुळे मी तरी मेथीचे असे पराठे बनवते. आणि तुम्ही पण बनवून बघा, छान होतात अगदी चवीला. तर असं पीठ आपलं मळून घ्यायचं आहे, छान तेल लावून घ्यायचं आहे त्याला. एक 5 मिनटं ठेवून आपण याचे पराठे लाटून घेऊया. तर छान असे लाटून घ्यायचे आहेत पराठे सगळे. आणि त्यानंतर आपण तव्यावर तेल घालून छान खरपूस असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहेत. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझ्या रेसिपीज सगळ्या ट्राय करत जावा. तर आपण हे असे तेल लावून दोन्ही बाजूला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे भाजताना असे दिसतात पराठे, पण त्यानंतर सगळे करून झाल्यानंतर अगदी मऊ होतात. मी दाखवणार आहे तुम्हाला हे किती छान आणि मऊ लुसलुशीत पराठे होतात. तर मग मी हे सगळे असे लाटून घेऊन माझे सगळे पराठे करून घेणार आहे. आणि मुलं अगदी आवडीनं खातात हे पराठे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर चला, हा पराठा झाला आहे आता भाजून. दुसरे पराठे मी सगळे करून घेणार आहे. छान होतात पराठे हे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे पराठे आपण दही किंवा केचप कशाबरोबर पण खाऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथे इतके मऊ लुसलुशीत होतात पराठे, अजिबात वातट वगैरे होत नाहीत. आणि दही किंवा सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता आणि मुलं देखील आवडीने खातात. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.